कोल्हापूर शहरातील गजबजलेल्या लक्ष्मीपुरी परिसरात मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी दुपारी भरदिवसा एका तरुणानं हॉटेलची तोडफोड केल्यानं मोठी खळबळ उडाली। हॉटेलमध्ये काम करणाऱ्या त्याच्या आईला मालकानं अश्लील संदेश पाठवल्यानं या तरुणाचा पारा चढला होता। त्याच संतापाच्या भारात त्यानं स्वस्तिक हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं आणि कायदा हातात घेतल्याबद्दल लाठीचे तडाखे दिले। मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मीपुरी परिसरातील स्वस्तिक हॉटेलसमोर 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एक तरुण आला। तो प्रचंड रागात होता आणि हॉटेल मालकाच्या नावानं मोठ्यानं ओरडू लागला। काही कळण्याच्या आतच त्यानं हॉटेलवर हल्ला चढवला। सुरुवातीला त्यानं हॉटेलचा मुख्य बॅनर फाडून टाकला आणि त्यानंतर समोर दिसेल त्या वस्तूंची नासधूस करण्यास सुरुवात केली। हॉटेलमधील टेबल खुर्च्यावर त्यानं मोठे दगड मारले, त्यामुळे हॉटेलचं मोठं नुकसान झालं। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन या तरुणाला रस्त्यावर आणलं, पण तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता। त्यामुळे पोलिसांनी त्याला लाठीचे तडाखे दिले। या घटनेमुळे लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉल परिसरात बराच काळ बघ्यांची गर्दी झाली होती। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।